नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एडीएम इलेक्ट्रिकल स्टडी चॅनेल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण महावितरण महाजनको महापारेषण विभागातील विद्युत सहायक, तांत्रिक सहायक, तंत्रज्ञ 3 या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी तांत्रिक प्रश्न उत्तरे संच टॉप 75 पाहू। प्रश्न क्रमांक 1, घरगुती वीज पुरवठ्याचे प्रमाणित व्होल्टेज किती असते? अ 110 वी, बी 230 वी, सी 400 वी, डी 600 वी। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 230 वी। प्रश्न क्रमांक 2, एका 3 फेज प्रणालीमध्ये किती लाईन असतात? अ 2, बी 3, सी 4, डी 6। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4, 3 फेज 1 न्यूट्रल। प्रश्न क्रमांक 3, फ्यूज वायर कोणत्या धातूपासून बनवली जाते? अ तांबे व अल्युमिनियम, बी टिन व लेड मिश्रधातू, सी स्टील, डी ब्रास। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी टिन व लेड मिश्रधातू। प्रश्न क्रमांक 4, ट्रान्सफॉर्मरमध्ये कोर लॉस कोणत्या कारणामुळे होतो? अ कॉपर लॉस, बी हिस्टेरेसिस व एडी करंट, सी इंडक्टन्स, डी प्रतिकार। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी हिस्टेरेसिस व एडी करंट। प्रश्न क्रमांक 5, इंडक्शन मोटरचा स्पीड कोणावर अवलंबून असतो? अ रोटर साइज, बी फील्ड रेसिस्टन्स, सी फ्रीक्वेन्सी व पोल्स संख्या, डी लोड। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी फ्रीक्वेन्सी व पोल्स संख्या। प्रश्न क्रमांक 6, अर्थिंगचा मुख्य उद्देश काय आहे? अ विजेची बचत करणे, बी व्होल्टेज वाढवणे, सी शॉर्ट सर्किट व अपघात टाळणे, डी करंट कमी करणे। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शॉर्ट सर्किट व अपघात टाळणे। प्रश्न क्रमांक 7, लाईनमॅन वापरत असलेली सुरक्षा पट्टी काय म्हणतात? अ बेल्ट, बी सेफ्टी बेल्ट, सी होल्डर, डी फ्यूज वायर। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सेफ्टी बेल्ट। प्रश्न क्रमांक 8, इलेक्ट्रिक मीटरमध्ये वापरले जाणारे तत्व कोणते आहे? अ इंडक्शन, बी मॅग्नेटिक, सी रेसिस्टन्स, डी कंडक्शन। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ इंडक्शन। प्रश्न क्रमांक 9, महावितरणमध्ये वापरला जाणारा सामान्य वितरण व्होल्टेज लेव्हल कोणता आहे? अ 765 केव्ही, बी 220 केव्ही, सी 11 केव्ही, डी 440 वोल्ट। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 11 केव्ही। प्रश्न क्रमांक 10, विद्युत तारा कंडक्टर बनवण्यासाठी प्रामुख्याने कोणता धातू वापरला जातो? अ अल्युमिनियम, बी स्टील, सी तांबे, डी ब्रॉन्झ। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तांबे। प्रश्न क्रमांक 11, विद्युत तारा कंडक्टर बनवण्यासाठी प्रामुख्याने कोणता धातू वापरला जातो? अ अल्युमिनियम, बी स्टील, सी तांबे, डी ब्रॉन्झ। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तांबे। प्रश्न क्रमांक 12, ओव्हरहेड लाईनवर वापरण्यात येणारे इन्सुलेटर कोणत्या पदार्थाचे बनवले जातात? अ मिका, बी पोर्सिलेन, सी रबर, डी प्लास्टिक। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पोर्सिलेन। प्रश्न क्रमांक 13, व्होल्टमीटर नेहमी सर्किटमध्ये कसे जोडले जाते? अ सिरीजमध्ये, बी पॅरलमध्ये, सी स्टार कनेक्शन, डी डेल्टा कनेक्शन। या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पॅरलमध्ये। प्रश्न क्रमांक 14,
ॲमीटर नेहमी सर्किटमध्ये कसे जोडले जाते? अ. सिरीजमध्ये, बी. पॅरलमध्ये, सी. इंडक्शनने, डी. शंटने. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सिरीजमध्ये. प्रश्न क्रमांक 15. 1 HP हॉर्स पॉवर किती वॅट्स? अ. 100 वॉट, बी. 746 वॉट, सी. 1000 वॉट, डी. 1.5 किलोवॉट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 746 वॉट. प्रश्न क्रमांक 16. इलेक्ट्रिक मीटरला मराठीत काय म्हणतात? अ. वीज पंप, बी. वीजमापक यंत्र, सी. ताणमापक, डी. प्रवाह नियंत्रक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वीजमापक यंत्र. प्रश्न क्रमांक 17. मानवी शरीरासाठी धोकादायक करंट किती आहे? अ. 1 मा पेक्षा जास्त, बी. 10 मा पेक्षा जास्त, सी. 30 मा पेक्षा जास्त, डी. 1 अपेक्षा जास्त. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 30 मा पेक्षा जास्त. प्रश्न क्रमांक 18. ट्रान्सफॉर्मरचे कार्य कशावर आधारित आहे? अ. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, बी. स्थिर विद्युत, सी. ओहम्स लॉ, डी. चुंबकत्व. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. प्रश्न क्रमांक 19. 11 ते 440 व्ही मध्ये रूपांतर करण्यासाठी कोणता ट्रान्सफॉर्मर वापरला जातो? अ. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, बी. स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर, सी. ऑटो ट्रान्सफॉर्मर, डी. आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 20. शॉर्ट सर्किट झाल्यास करंट कसा होतो? अ. कमी होतो, बी. वाढतो, सी. स्थिर राहतो, डी. बंद होतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वाढतो. प्रश्न क्रमांक 21. वीज प्रवाहाची एकक काय आहे? अ. व्होल्ट, बी. अँपिअर, सी. ओहम, डी. वॅट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अँपिअर. प्रश्न क्रमांक 22. ओहम्स लॉनुसार व्ही बरोबर किती? अ. आई गुणिला आर, बी. पी भागिला आई, सी. आई भागिला आर, डी. आर भागिला आई. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. आई गुणिला आर. प्रश्न क्रमांक 23. फेज आणि न्यूट्रल यामधील व्होल्टेज किती असते? अ. 440 व्ही, बी. 230 व्ही, सी. 11, डी. 415 व्ही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 230 व्ही. प्रश्न क्रमांक 24. थ्री फेज प्रणालीमध्ये लाइन टू लाइन व्होल्टेज किती असते? अ. 230 व्ही, बी. 400 व्ही किंवा 415 व्ही, सी. 110 व्ही, डी. 600 व्ही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 400 व्ही किंवा 415 व्ही. प्रश्न क्रमांक 25. कोणत्या मोटरला सर्व्हिस मोटर असेही म्हणतात? अ. डीसी मोटर, बी. युनिव्हर्सल मोटर, सी. स्टेपिंग मोटर, डी. सिंक्रोनस मोटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. युनिव्हर्सल मोटर. प्रश्न क्रमांक 26. 3 फेज इंडक्शन मोटरमध्ये रोटरचे प्रकार किती असतात? अ. 1, बी. 2, सी. 3, डी. 4. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 2, स्क्विरल केज व वाउंड रोटर. प्रश्न क्रमांक 27. कॅपॅसिटरचे एकक कोणते आहे? अ. ओहम, बी. हेनरी, सी. फॅराड, डी. वॅट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. फॅराड. प्रश्न क्रमांक 28.
मानवी शरीराचा सरासरी प्रतिकार रेसिस्टन्स किती असतो? अ. 1 ओहम ते 10 ओहम. बी. 100 ओहम ते 1000 ओहम. सी. 1000 ओहम ते 1,00,000 ओहम. डी. 10 लाख ओहम पेक्षा जास्त. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 1000 ओहम ते 1,00,000 ओहम. प्रश्न क्रमांक 29. सीलिंग फॅन चालवण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते? अ. कॅपॅसिटर. बी. ट्रान्सफॉर्मर. सी. चोक कॉईल. डी. ऑटो ट्रान्सफॉर्मर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कॅपॅसिटर. प्रश्न क्रमांक 30. ऊर्जा मापक यंत्र एनर्जी मीटर मध्ये किती कॉईल असतात? अ. 1. बी. 2. सी. 3. डी. 4. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 2. व्होल्टेज कॉईल व करंट कॉईल. प्रश्न क्रमांक 31. मानवी शरीरासाठी सर्वात धोकादायक विद्युत प्रभाव कोणता आहे? अ. उष्णता प्रभाव. बी. रासायनिक प्रभाव. सी. चुंबकीय प्रभाव. डी. शॉक धक्का. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. शॉक धक्का. प्रश्न क्रमांक 32. एका किलोवॅट तास ला काय म्हणतात? अ. वॅट. बी. युनिट. सी. जूल. डी. अँपिअर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. युनिट. प्रश्न क्रमांक 33. शॉर्ट सर्किट प्रामुख्याने कशामुळे होते? अ. ओव्हरलोड. बी. लाईन व न्यूट्रलचा थेट संपर्क. सी. अर्थिंग. डी. इंडक्शन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. लाईन व न्यूट्रलचा थेट संपर्क. प्रश्न क्रमांक 34. घरगुती वितरणासाठी वापरण्यात येणारा मीटर कोणत्या तत्वावर काम करतो? अ. ओहम्स लॉ. बी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सी. इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. डी. रेसिस्टन्स. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. प्रश्न क्रमांक 35. ट्रान्सफॉर्मर नेहमी कोणत्या प्रकारची उपकरणे असतात? अ. एसी ते डीसी करणारी. बी. डीसी ते एसी करणारी. सी. स्थिर स्टॅटिक उपकरणे. डी. गतिशील डायनॅमिक उपकरणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. स्थिर स्टॅटिक उपकरणे. प्रश्न क्रमांक 36. सर्व्हिस वायर घरगुती वीज सामान्यतः कोणत्या पदार्थाची असते? अ. स्टील. बी. अल्युमिनियम. सी. टिन. डी. आयर्न. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 37. जास्त करंट प्रवाह रोखण्यासाठी कोणते संरक्षक उपकरण वापरले जाते? अ. रिले. बी. फ्यूज. सी. ट्रान्सफॉर्मर. डी. कॅपॅसिटर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. फ्यूज. प्रश्न क्रमांक 38. डायोड कोणत्या प्रकारचे उपकरण आहे? अ. रेसिस्टिव्ह. बी. नॉनलिनियर सेमीकंडक्टर. सी. इंडक्टिव्ह. डी. कॅपॅसिटिव्ह. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. नॉनलिनियर सेमीकंडक्टर. प्रश्न क्रमांक 39. वीज वितरण कंपनीत सीटीचा उपयोग कशासाठी होतो? अ. करंट कमी करण्यासाठी. बी. करंट मोजण्यासाठी. सी. व्होल्टेज वाढवण्यासाठी. डी. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. करंट मोजण्यासाठी. प्रश्न क्रमांक 40. ओव्हरहेड लाईनवर ग्लवनाइज्ड स्टील वायर कशासाठी वापरली जाते? अ. करंट वहनासाठी. बी. स्ट्रेंथ ताण सहन करण्यासाठी. सी. अर्थिंगसाठी. डी. सिग्नलिंगसाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. स्ट्रेंथ ताण सहन करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 41.
ट्रान्सफॉर्मरमध्ये कॉपर लॉस कोणत्या कारणामुळे होतो? अ. कोरमध्ये हिस्टेरेसिसमुळे. बी. वळणातील प्रतिकारामुळे. सी. एडी करंटमुळे. डी. मॅग्नेटिक फ्लक्समुळे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. वळणातील प्रतिकारामुळे. प्रश्न क्रमांक 42. इंडक्शन मोटरमध्ये स्पीड नेहमी कसा असतो? अ. सिंक्रोनस स्पीडपेक्षा जास्त. बी. सिंक्रोनस स्पीडच्या बरोबर. सी. सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी. डी. 0. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. सिंक्रोनस स्पीडपेक्षा कमी. प्रश्न क्रमांक 43. विजेची एकक काय आहे? अ. अँपियर. बी. व्होल्ट. सी. वॅट. डी. जूल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. जूल. प्रश्न क्रमांक 44. अर्थिंगमध्ये जोडलेली वायर कोणत्या रंगाची असते? अ. लाल. बी. काळी. सी. हिरवी पिवळसर हिरवी. डी. निळी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. हिरवी पिवळसर हिरवी. प्रश्न क्रमांक 45. घरगुती वायरिंगमध्ये कशासाठी वापरली जाते? अ. करंट वाढवण्यासाठी. बी. शॉर्ट सर्किट व ओव्हरलोडपासून संरक्षणासाठी. सी. अर्थिंगसाठी. डी. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. शॉर्ट सर्किट व ओव्हरलोडपासून संरक्षणासाठी. प्रश्न क्रमांक 46. इंडक्शन मोटर सुरू करण्यासाठी काय वापरले जाते? अ. कॅपॅसिटर. बी. ट्रान्सफॉर्मर. सी. डायोड. डी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कॅपॅसिटर. प्रश्न क्रमांक 47. विद्युत शक्तीचे एकक काय आहे? अ. वॅट. बी. अँपियर. सी. जूल. डी. ओहम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. वॅट. प्रश्न क्रमांक 48. जनरेटरमध्ये ऊर्जा परिवर्तन कसे होते? अ. यांत्रिक ऊर्जा ते विद्युत ऊर्जा. बी. विद्युत ऊर्जा ते यांत्रिक ऊर्जा. सी. रासायनिक ऊर्जा ते विद्युत ऊर्जा. डी. उष्णता ऊर्जा ते विद्युत ऊर्जा. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक यांत्रिक ऊर्जा ते विद्युत ऊर्जा. प्रश्न क्रमांक 49. बॅटरी चार्ज करताना कोणत्या प्रकारचा करंट वापरतात? अ. एसी. बी. डीसी. सी. इंडक्शन. डी. व्होल्टेज. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. डीसी. प्रश्न क्रमांक 50. डीसी मोटरची गती कोणत्या पद्धतीने नियंत्रित केली जाते? अ. फील्ड कंट्रोल. बी. आर्मेचर कंट्रोल. सी. व्होल्टेज कंट्रोल. डी. सर्व पद्धती. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. सर्व पद्धती. प्रश्न क्रमांक 51. ओहम्स लॉ कोणत्या विद्युत राशीशी संबंधित आहे? अ. पॉवर, करंट, व्होल्टेज. बी. करंट, व्होल्टेज, रेसिस्टन्स. सी. करंट, पॉवर, एनर्जी. डी. व्होल्टेज, एनर्जी, पॉवर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. करंट, व्होल्टेज, रेसिस्टन्स. प्रश्न क्रमांक 52. ट्रान्सफॉर्मर कोणत्या करंटसाठी वापरला जातो? अ. फक्त डी. सी. बी. फक्त अ. सी. सी. अ. सी व डी. सी दोन्ही. डी. पल्स करंट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. फक्त अ. सी. प्रश्न क्रमांक 53. वीज मीटरमधील फिरणारे डिस्क कोणत्या धातूपासून बनवले जाते? अ. तांबे. बी. अल्युमिनियम. सी. स्टील. डी. पितळ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अल्युमिनियम. प्रश्न क्रमांक 54. चे पूर्ण रूप काय आहे? अ. मिनी सर्किट बोर्ड. बी. मिनिचर सर्किट ब्रेकर. सी.
मेन कंट्रोल ब्रेकर, डी मेन करेंट बोर्ड. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मिनिचर सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 55. एका ओव्हरहेड वितरण लाईनवर क्रॉस आर्म कशासाठी वापरला जातो? अ. कंडक्टर धरण्यासाठी, बी. ट्रान्सफॉर्मर लावण्यासाठी, सी. अर्थिंग करण्यासाठी, डी. टॉवर स्थिर करण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. कंडक्टर धरण्यासाठी. प्रश्न क्रमांक 56. 1 किलोवॅट किती वॅट्स? अ. 10 वॅट, बी. 100 वॅट, सी. 1000 वॅट, डी. 10,000 वॅट. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 1000 वॅट. प्रश्न क्रमांक 57. उच्च दाबाच्या एचटी लाईनमध्ये काम करणाऱ्या लाईनने काय वापरले पाहिजे? अ. सेफ्टी बेल्ट, बी. हेल्मेट, सी. इन्सुलेटेड ग्लोव्हज, डी. वरील सर्व. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. वरील सर्व. प्रश्न क्रमांक 58. जनरेटरमध्ये फील्ड वाइंडिंग कशासाठी वापरली जाते? अ. करंट निर्माण करण्यासाठी, बी. मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी, सी. व्होल्टेज कमी करण्यासाठी, डी. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 59. घरगुती वीज पुरवठ्यातील फ्रिक्वेन्सी किती असते? अ. 25 हर्ट्झ, बी. 50 हर्ट्झ, सी. 60 हर्ट्झ, डी. 100 हर्ट्झ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 50 हर्ट्झ. प्रश्न क्रमांक 60. इंडक्शन मोटरमध्ये स्लिप म्हणजे काय? अ. रोटर व स्टेटर करंटमधील फरक, बी. सिंक्रोनस व वास्तविक स्पीडमधील फरक, सी. लोड व नो लोड करंटमधील फरक, डी. इनपुट व आउटपुट पॉवरमधील फरक. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सिंक्रोनस व वास्तविक स्पीडमधील फरक. प्रश्न क्रमांक 61. वीज प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? अ. व्होल्टमीटर, बी. अॅमीटर, सी. वॅटमीटर, डी. मेगर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. अॅमीटर. प्रश्न क्रमांक 62. उच्च दाबाच्या एचटी लाईनसाठी कोणत्या प्रकारचे इन्सुलेटर जास्त वापरतात? अ. पिन टाईप, बी. शॅकल टाईप, सी. डिस्क टाईप, डी. स्पूल टाईप. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. डिस्क टाईप. प्रश्न क्रमांक 63. 3 फेज एसी पुरवठ्याचे पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी काय वापरले जाते? अ. रेसिस्टन्स, बी. कॅपॅसिटर बंक, सी. डायोड, डी. ट्रान्सफॉर्मर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कॅपॅसिटर बंक. प्रश्न क्रमांक 64. 1 युनिट वीज किती जूल्स? अ. 3600 जे, बी. 746 जे, सी. 3.6 जे, डी. 1000 जे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 3.6 प्रश्न क्रमांक 65. लेफ्टनंट लो टेन्शन वितरण प्रणालीचा व्होल्टेज स्तर किती असतो? अ. 220 व्ही 440 व्ही, बी. 6.6, सी. 11, डी. 33. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. 220 व्ही 440 व्ही. प्रश्न क्रमांक 66. अर्थिंगचा प्रतिकार अर्थ रेजिस्टन्स कितीपेक्षा कमी असावा? अ. 10 ओहम, बी. 25 ओहम, सी. 5 ओहम, डी. 50 ओहम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 5 ओहम. प्रश्न क्रमांक
67 घरगुती सर्किटमध्ये न्यूट्रल वायर कोणत्या रंगाची असते? अ. लाल, बी. काळी, सी. निळी, डी. हिरवी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. काळी. प्रश्न क्रमांक 68 मोटर सुरू करण्यासाठी वापरण्यात येणारे स्टार्टर का लावतात? अ. मोटरचा स्पीड वाढवण्यासाठी, बी. सुरुवातीचा जास्त करंट कमी करण्यासाठी, सी. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी, डी. टॉर्क वाढवण्यासाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. सुरुवातीचा जास्त करंट कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 69 बॅटरीतील इलेक्ट्रोलाइट म्हणून काय वापरले जाते? अ. NaOH द्रावण, बी. H2SO4 आम्ल, सी. KOH द्रावण, डी. पाणी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. H2SO4 आम्ल. प्रश्न क्रमांक 70 शॉर्ट सर्किट झाल्यास फ्यूज कसा कार्य करतो? अ. सर्किट उघडतो, बी. करंट वाढवतो, सी. व्होल्टेज वाढवतो, डी. पॉवर फॅक्टर सुधारतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. सर्किट उघडतो. प्रश्न क्रमांक 71 वीज वितरण कंपनीमध्ये पीटीचा उपयोग कशासाठी होतो? अ. करंट मोजण्यासाठी, बी. व्होल्टेज कमी करण्यासाठी, सी. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी, डी. अर्थिंगसाठी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. व्होल्टेज कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 72 डीसी मोटरमध्ये आर्मेचर काय करते? अ. करंट तयार करते, बी. मॅग्नेटिक फील्ड तयार करते, सी. यांत्रिक ऊर्जा तयार करते, डी. पॉवर फॅक्टर सुधारते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. यांत्रिक ऊर्जा तयार करते. प्रश्न क्रमांक 73 सिंगल फेज इंडक्शन मोटरमध्ये कॅपॅसिटर का वापरतात? अ. पॉवर फॅक्टर सुधारण्यासाठी, बी. सुरुवातीस टॉर्क मिळवण्यासाठी, सी. करंट कमी करण्यासाठी, डी. दोन्ही व बी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. दोन्ही व बी. प्रश्न क्रमांक 74 वीज मीटरमध्ये व्होल्टेज कॉइल आणि करंट कॉइलचे मुख्य कार्य काय आहे? अ. करंट मोजणे, बी. व्होल्टेज मोजणे, सी. पॉवर मोजणे, डी. ऊर्जा मोजणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ऊर्जा मोजणे. प्रश्न क्रमांक 75 घरगुती वीज पुरवठ्यासाठी सामान्यपणे कोणत्या प्रकारचा वायरिंग वापरतात? अ. ओव्हरहेड, बी. अंडरग्राउंड, सी. फिक्स्ड कॉन्सिल, डी. ट्रान्समिशन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. फिक्स्ड कॉन्सिल. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक आणि कमेंट्स करा.